ओळखा बरं हे पनीर कोणतं आहे, साधं पनीर आहे की मलाई पनीर आहे. तर याचं टेक्स्चर तुम्हाला कळतंय, मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालं आहे आणि हे आपण घरी केलं आहे बरं का. नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त जिभेवर विरघळणारं मलाईदार मऊसूत मलाई पनीर कसं करायचं ते बघणार आहोत. तसं तर पनीरचे दोन प्रकार असतात, एक साधं पनीर आणि एक मलाई पनीर. आणि पनीरचं काही पण बनवायचं म्हटलं की आपण सरळ डेअरीमधून घेऊन येतो, कारण बऱ्याच जणांना घरी पनीर करताना प्रॉब्लेम येतो. कधी ते रबरी होतं, कधी त्याचा चुरा होतो, तर कधी सेटच होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मस्त मलाईदार पनीर कसं करायचं, परफेक्ट रेसिपी सांगितली आहे. त्याचसोबत साधं पनीर, मलाई पनीर यामध्ये फरक काय आहे, कुठला प्रकार कुठल्या पदार्थासाठी वापरायचा, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करूया. चला करूया मलाई पनीर. तर पनीर दोन प्रकारे केलं जातं, एक मलाई पनीर जे एकदम मऊ असतं आणि दुसरं साधं पनीर. दोन्ही पनीरचे वेगवेगळे उपयोग आहेत, म्हणजे कुठला पदार्थ करायचा आहे यावर ठरतं की कोणत्या प्रकारचं पनीर वापरायचं. ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात की कुठलं पनीर कशाला वापरायचं. पण आज आपण मलाई पनीर कसं करायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण रेसिपी करताना किंवा पनीर करत असताना कुठली काळजी घ्यायची ते आपण बघायचं आहे. तर साहित्य तुम्हाला माहिती आहे, आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून व्हिनेगर, त्यासाठी अर्धा कप पाणी लागणार आहे आणि आपल्याला लागेल 2 लिटर म्हशीचं दूध, जे फुल क्रीम दूध म्हणतो ना ते दूध. जर तुम्हाला मलाई पनीर करायचं आहे तर म्हशीचं दूध वापरायचं आणि जर साधं पनीर करायचं आहे तर गाईचं दूध वापरलं जातं. आता आपण पनीर करायला सुरुवात करू. एका मोठ्या भांड्यामध्ये मी दूध काढून घेतलं आहे. गॅस चालू करूया आणि या दुधाला चांगली उकळी आणायची. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण विनेगरचं मिश्रण तयार करू. तर एका बोलमध्ये घ्यायचं आहे विनेगर आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. आता तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर याऐवजी तुम्ही एक अर्ध लिंबू कापा आणि त्याचा रस वापरला, पाण्यामध्ये मिसळून घेतला तरी पण चालेल. तर आपलं हे विनेगरचं पाणी तयार झालं आहे. दुधाला उकळी यायची वाट बघूयात. तर दुधाला उकळी आलेली आहे, दूध मस्त उकळतं आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावरची साय मोडून घ्यायची. साय तशीच ठेवायची नाही, नाहीतर मग ते पनीरमध्ये चांगली लागत नाही. गॅस कमी केला आहे, साय व्यवस्थित मोडून घेतलेली आहे. आता गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला हे विनेगरचं मिश्रण घालायचं आहे. अगदी सगळं मिश्रण लगेच घालायचं नाही, थोडंसं घातलं की याला ढवळून घ्यायचं. तर थोडं थोडं घालत गेलं की हे बघा असं दूध थोडं थोडं फाटायला सुरुवात होते, तुम्हाला दिसत असेल. याला मिसळून घेतलं. आता उरलेलं मिश्रण घालूयात. तुम्ही लिंबाचा रस वापरताय किंवा विनेगर वापरताय, डायरेक्ट कधीच वापरायचं नाही, नाहीतर दूध व्यवस्थित फाटत नाही. ते असं पनीर थोडंसं कडक झाल्यासारखं होतं आणि त्या विनेगरचा किंवा लिंबाचा वास त्या पनीरला राहतो. त्यामुळं ते कधीही पाण्यात मिसळूनच वापरायचं. तर हे बघा आता पनीर छान फाटलेलं आहे. लगेच गॅस बंद करायचा. जर या स्टेजला आपण असंच याला उकळत ठेवलं ना तर ते रबरासारखं होतं. तर याला गॅस बंद केला आहे. आता हे भांडं उचलून आपण लगेच याला गाळून घेऊ. इथे एक बोल घेतला आहे, त्यावर चाळणी ठेवायची आहे. एक स्वच्छ कॉटनचा कपडा पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घ्यायचा आणि याच्यावर आपल्याला याला गाळून घ्यायचं. फक्त रंगीत कपडा वापरायचा नाही. तर पनीरमधलं पाणी काढून घेतलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे पनीर आपल्याला गार पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. एकदा किंवा दोनदा धुवायचं. अगदी हलक्या हाताने असं चोळून धुवायचं. याने काय होतं, पनीरमध्ये आपण जे विनेगर वापरलं आहे ना त्याचा वास निघून जातो. किंवा तुम्ही सरळ नळाखाली धरलं तरी पण चालेल. तर पनीर आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता याला दाबून घट्ट पिळून घेऊयात, म्हणजे जे काही जास्तीचं पाणी आहे ना ते सगळं काढून टाकायचं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता याला थोडासा आपल्याला चौकोनी आकार हवा असतो, कारण आपल्याला पनीर भाजीला वगैरे क्यूब करायचे असतात ना. तर याला मी थोडंसं असं दाबून सेट करून घेते.
याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं. मग तुम्ही वजनदार एखादं पातेलं, पाण्यानं भरलेलं पातेलं ठेवू शकता जे व्यवस्थित बसेल आणि याला साधारण 1 तासासाठी असंच ठेवून द्यायचं. तर 1 तास झालेला आहे. आपण पनीर सेट करायला ठेवलं होतं. आता याला चेक करूयात. मलाई पनीर असेल तर 1 ते 2 तास लागतात. साधं पनीर अगदी अर्ध्या तासात तयार होतं. हे बघा मस्त पनीर तयार झालेलं आहे. हे बघा किती मस्त दिसतंय. असं एकदम स्पॉन्जी झालंय. मलाई पनीर शक्यतो असं चुरा होण्याची शक्यता असते, पण इथं आपण अगदी सगळी प्रोसेस व्यवस्थित फॉलो केली आहे, त्यामुळं छान पनीर तयार झालं आहे. तुम्हाला याच्या टेक्स्चरवरून समजत असेल असा हलका स्पॉन्ज आलेला आहे. आता पनीर कट करूयात. तर हे बघा अगदी सहज पनीर कापलं जातं आहे, इतकं मऊसूत झालं आहे. तर हे बघा आतमध्ये सुद्धा आपल्याला टेक्स्चर कळत असेल किती मस्त सॉफ्ट पनीर झालं आहे. तो स्पॉन्ज अगदी छान आलेला आहे, जसं आपल्याला लागतो ना तसा. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मलाई पनीर आणि साध्या पनीरमध्ये फरक काय? तर मलाई पनीर हे आपण फुल क्रीम दूध असतं ना त्यापासून करतो, कारण त्याच्यामध्ये फॅट किंवा मलाई खूप जास्त असते आणि त्याची चवसुद्धा चांगली असते. आणि जे साधं पनीर असतं ते शक्यतो करून गाईच्या दुधापासून करतात आणि त्याच्यामध्ये फॅट्स कमी असतात, त्यामुळे ते थोडंसं हार्ड असतं. आता दोन्ही पनीरमधला फरक तुम्हाला समजला. कुठलं पनीर कुठल्या पदार्थासाठी वापरायचं. जर तुम्हाला पुलाव किंवा बिर्याणीमध्ये पनीर वापरायचं आहे तर ते तुटण्याची शक्यता असते, तर त्यामध्ये मलाई पनीर वापरून चालणार नाही, त्यामध्ये साधं पनीरच वापरायचं. किंवा तुम्ही पनीर भुर्जी करताय किंवा रसमलाई रसगुल्ला करताय तर त्यासाठी गाईच्या दुधाचं म्हणजे साधं पनीरच वापरायचं. पण जर तुम्हाला स्टार्टर्स करायचे आहेत, जसं की पनीरचे वेगवेगळे स्टार्टर्स करतो, किंवा तुम्हाला जर भाजीमध्ये पनीर वापरायचं आहे तर ते छान सॉफ्ट राहावं, रबरी होऊ नये, तर त्यासाठी मलाई पनीर वापरायचं. तर मी सांगते 100% खूप जणांना ही गोष्ट माहिती नसणार, त्यामुळंच मग पदार्थ केल्यानंतर किती पण छान केला तरी तो बिघडतो किंवा पाहिजे तसा होत नाही. तर अशा प्रकारे आज आपण इथं मलाई पनीर आणि साधं पनीर कसं करायचं ते बघितलं. फक्त दुधाचा फरक आहे, बाकी सगळं सेम फॉलो करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे पनीर नक्की करून बघा. आता हे पनीर टिकतं किती दिवस, तर एकदा करून ठेवलं की एकतर लगेच वापरू शकता किंवा तुम्हाला असं 8 दिवस टिकवायचं आहे तर काचेच्या डब्यामध्ये पनीर, त्याच्यामध्ये पाणी ओता आणि फ्रीजमध्ये ठेवा आणि दर 2 दिवसांनी पाणी बदला. पनीर जसंच्या तसं राहतं. तर ही रेसिपी करून बघा, कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.